व्हिडिओ चालू आहे. काय अनाऊन्स काय केलं नाही. तो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. सो आज आहे आदूचा बड्डे. स्पेशली त्यासाठीच मी ब्लॉग बनवत आहे. आता तर बनवत नाही मी आता. तर आदूला माझ्याकडून मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तर आज त्याचा डे आहे स्पेशल. तर आम्ही सध्या आहे अलिबागला. बाकीचं मी ट्रॅव्हलिंग वगैरेचं तर नाही दाखवलं, जाऊ द्या. आता काय तुम्ही रोजच बघताय गाडीने जात आहे आणि त्यात काय आता राहिले. तर सध्या आम्ही सगळे फॅमिली आदूचा बड्डे एका विलापाशी ठेवलेला आहे. सध्या मी तिथंच उभा आहे. हे बघा माझ्या ठीक मागे दिसतंय. थांबा मी तुम्हाला पलटून दाखवतो. तर हे आहे ते विला, हेरिटेज विला अलिबाग. बघा खूपच मोठं आहे आणि छान आहे, सुंदर. तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो. हे बघा, टाळा. हे रातच्याला तुम्ही एक वेळा मी दाखवतो तुम्हाला. चला आतून तुम्हाला सुंदर सुंदर रूम्स आणि हॉल्स दाखवतो. हे बघा, हे बघा हा गार्डन व्ह्यू. चला लेट्स एक्सप्लोर दिस विला. तुम्हाला खालचा व्ह्यू तर दाखवून झालेला आहे. चला तुम्हाला आमचे रूम्स दाखवतो, जे की फर्स्ट फ्लोअरला आहे. वेट, हे बघा, हे आमच्या लाईनी रूम्स. हे दीदीची रूम, हे राजा दादाची रूम आणि ही आमची. चला आतमध्ये. हो आईस बंद, चुकीच्या रूम मध्ये आला. 203 002. हा हे आमच्या रूम. हे बघा आतला व्ह्यू, आमचे कैलू दाजी. हा तर हे बघा ही आमची रूम. खूपच घाण आणि सुंदर. हा हे थोडं आम्ही झोपलो होतो. आता जाऊ द्या, नंतर दाखवतो. पण हे बघा, तुम्हाला लाईट्स वगैरे दाखवतो ऑन करून. आता ठीक आहे. हे बघा खूपच सुंदर. आणि हे बघा हा बाल्कनी व्ह्यू. इथून डायरेक्ट बाहेरचं दिसतं गार्डन. चला आता आम्हाला बीचला जायचं बहुतेक. अरे सॉरी, पुन्हा एकदा बघा रूम्स. तुम्हाला वॉशरूम दाखवतो. हे वॉशरूम मस्त. इथं बाथरूम आणि आम्ही तर आदूचा बड्डे तर सेलिब्रेट केलेला आहे. तुम्ही त्यावरती व्हिडिओ क्लिप बघा, जे आम्ही मॉर्निंगला त्याचा बड्डे सेलिब्रेट केला. चला ते हे बघा, आदू आमचा इथं झोपलेला आहे. थोडं हळू बोलतो नाही तर उठेल. हे बघा हे थोडं डेकोरेशन केलं आहे. हे बघा आदू इथं झोपलेला आहे उलटा. आणि ही बाजूला अनु झोपलेली आहे. हे अनु, अनु उठ, अनु. तर हे बघा एवढं काय आता फायनल डेकोरेशन केलेलं आहे.
आदू अजून पण झोपलेला आहे इकडे. हे बघा दिसतंय तुम्हाला, झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा किती आरामात झोपलेला आहे, छान. ही आमची शेंबडी आणू, हिच्यामुळं सगळं झालं होतं का नाही. हे बघा सकाळचं आमचं मेहनत. आदूचा केक पण तयार आहे, कधी उठेल आणि कधी केक कापायला असं झालेलं आहे. तर चला थोडं वेट करूया. फायनली आदूला झोपलाय मध्ये, तेव्हा फुग्यांच्या मध्ये जाऊन झोपलाय मस्त छान. तुम्हाला जवळ दाखवतो. हे बघा आदू भाई कधी उठेल त्याची वाट पाहत आहे आम्ही. सकाळचे 8:30 वाजले तरी हे मासे उठले नाहीत अजून. तेव्हा आमची शेंबड्या काय बघत आहे काय माहिती. मिलते हैं ब्रेक के बाद. 2 hours later. इकडं आदू तिच्या मायला बर्थडे आज माझा. तिच्या मायला काय काय अरे भाई क्या हो रहा है. कौन है रे. आदू काय आहे. आदू तू चालला होय. पारुष्य तोंडवाले सगळे. बहुत खेल के सदस्य वापस एक नया खेल सोच रहे हैं. देखो अब स्कूटी का प्रोसेस खत्म हो चुका है, अब टेबल टेनिस का चल रहा है. देखिए हमारा फर्स्ट ट्राई. आ तो कुछ नहीं रहा है, बस दिखावा करे कि हम कितने प्रोफेशनल है. ऑडियंस है ही नहीं, कहाँ गई. हाँ वो देखो वहाँ एक ऑडियंस नजर रख रहे हैं हमें भी कुछ नहीं आ रहा है, फिर भी हम हमारा खेल जारी रख रहे हैं. देखो शायद से आ गया थोड़ा. ओ माय गॉड, बीच में ही बैडमिंटन का खाप दिख गया मुझे. देखो ओ माय गॉड, ओ माय गॉड. अरे हे भाई 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 क्या भाई. जाऊ दे, नाही जमणार. सध्या आम्ही बीचकडे चाललेलो आहे. दिवसभर मस्ती मजा आणि आजूचा बर्थडे सेलिब्रेट केल्यानंतर थोडं बघावा
समुद्र. हे बघा दाजी गाडी चालवतात शेमडे यानो. आणि हे आमचे बाकीचे मेंबर्स. हो हे पण वागून बघते हे लोक आपले. काय हरकत नाही चला. तर फायनली आम्ही बीचवर आलेलो आहे. सगळीकडे ॲक्टिव्हिटीज घडत आहेत. कोण बाईक चालवते, कोण घोड्यावर बसले, काय ना काय चालू आहे. हे बघा इथं, हे बघा घोड्यावर बसलेले 2 शिपाई. बघितलं आणलं कुठं? नाही ना. हे बघा हमारा मौत का खेल पार्ट 1. अब काफी अलीबाग के बीच में माय गॉड. A few moments later. हे बघा आमचे दाजी दीदी रायडिंगला चाललेले आहेत. काय खरं नाही आता. नाही शेवटला काढ, शेवटला काढ. आहे ना ते शेवटला काढ कारण का तुला दिसणार नाही मग. ओ माय गॉड, ओ माय गॉड. बघून घ्या तोंड. आयला काय खरं नाही. रायडिंग करणार आहेत दाजी खूप भयंकर. रायडिंग चालू झालेली आहे. अरे गेले. अरे खरं नाही आज. बंद पण हा गेली. अरे इथं कोण चढत आहे? अरे अरे टायर पंक्चर झाला. अरे आता गोडा लंगडा झाला. बघा घोड्याची हालत. घोडा काय वाटतंय तुला? बरं वाटतंय का? बघू तुझे पाय. दादा एक पाय वाकला. दादा एक पाय वाकला. काय खरं नाही बाबा. फिलहाल तर आम्ही आता समुद्राच्या किनाऱ्यावर उभे आहेत. जर तुम्ही माझ्या राईट साईडला बघताल, हे बघा फोटो शूटिंग चालू आहे. कामावर लावलेत माणसं आम्ही. बघा जोरात काम चालू आहे. हे बघा बापरे. तिची आयडिया तर कसले भारी होते. ते बघा ही क्या ही जुडेल कोण आहे? माझा पण तुझ्यात भारी येते. काय खरं नाही. भारीच येतात ना फोटो. नाही व्हिडिओ काढतोय. हे बघा चला झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा मौत के खेल क्या पडताला त्यात. बघा चांगलं कामावर लावलंय. अरे हे बघा दिन का चांद काय लावलंय काय माहित. नुसताच चमा करतात. असली कसली सनस्क्रीन आहे आम्हाला पण सांगा. आम्ही पण गोरे होऊ एका दिवसासाठी. होय बरोबर. चला दुसरं काय करू. 2 hours later. तर फायनली आम्ही वेल्यामध्ये आलेलो आहे. हे बघा आल्याच आमचं स्विमिंग पूलमध्ये जायचा विचार केला, पण स्विमिंग पूलचं पाणी खूपच थंड आहे. दाजी बघा ऑलरेडी रेडी आहेत स्विमिंग पूलमध्ये. जर हेवा बाळा आमचे गेलेले आहेत. मी ऐकले पाणी खूपच गार आहेत. काय खरं नाही आज.
तर अशा प्रकाराने आता सध्या डेकोरेशनचं काम चालू आहे. आदूचा संध्याकाळचा बड्डे फायनलवाला. तेव्हा किती मेहनत आणि लगन लागत आहे बघा डेकोरेशनसाठी. कैलूदाजी काय करतात माहीत नाही. हे बघा बाकीचं मी काम तर इथं केलेलंच आहे, नुसतं नाव लिहून ठेवलेलं आहे. इथंच ते डेकोरेशन करायचं आपल्याला. चला बघूया अजून किती टाईम लागतो आपल्याला. तर फायनली हे बघा डेकोरेशन झालेलं आहे. हे आपण लावून पण ठेवलेलं आहे. थोडे लाईट्स वगैरे आणि थोडं नावगाव केलेलं आहे. तर चला बसो बसो ताई बसो. हे बघा रातचे 12:30 वाजता आम्ही भूताची मूवी बघतोय. आणि हे आमचे कैलूदाजी आम्हाला मूवी दाखवता दाखवता स्वतः झोपलेत कार. काय करायचं लाईव, काय करायचं. आता आम्हाला वाटायला लागली भीती. आम्ही तरी पण मूवी बघत आहे. काय हरकत नाही. चला गुड नाईट कैलूदाजी. भेटूया परत कधी. चला.